मनोज जरांगे पाटील यांनी 7व्या वेळेस आपलं आंदोलन आरक्षणासाठी सुरू केले अंतरवाली सराटी येथे। परंतु आज धाराशिवमध्ये त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा बांधवांनी कोंडून घेतले स्वतःला आणि ते घोषणाबाजी आणि आंदोलन करतायत। आता आपल्याबरोबर काही जण आहेत, मला सांगा वरी त्यांनी कोंडून घेतलंय, तुम्ही खाली थांबलाय, काय मागणी आहे आज? आमची मागणी एकच आहे की मनोजदादाचं जे आंदोलन चालू आहे त्यांना आम्ही पाठिंबा देतोय। मनोजदादाच्या आंदोलनाची दखल, त्यांच्या जे मागण्या आहेत त्याच्याकडे सरकारने त्यांनी दखल घ्यावी, लक्ष द्यावं आणि हे जे आंदोलन आहे ते चांगल्या पद्धतीने हाताळावं। त्या ठिकाणी जे काही सुविधा द्यायच्या आहेत, आज या आंदोलनाकडे आम्ही पाहताना आम्हाला असं वाटतं की ते आंदोलनाची चांगली दखल या ठिकाणी घेतली जात नाही, शासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे असं आम्हाला आवर्जून वाटत आहे। कारण मनोजदादा हे जे काही उपोषणाला बसलेले आहेत समस्त मराठा समाजासाठी बसलेले आहेत। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। त्यांच्या जर मागणी जर त्यांची वैयक्तिक स्वतःची नाही, हे समाजाची मागणी आहे। तुम्ही त्या मागण्यासाठी जे काही बसलेले, जे सामूहिक उपोषणात बसलेले जे आमचे बांधव आहेत, माता भगिनी आहेत, ते अचानक बसलेले, त्यांच्या भावनिक आव्हानाला साथ देऊन बसलेले आहेत। ते सराईत आंदोलन करते नाही आहेत, कित्येक जणांना चक्कर येत आहे, कोण अंग त्यांचं गार पडत आहे। शासन तिथं ते खूप चांगल्या पद्धतीने ते हाताळत आज हे आंदोलन सुरू केलेलं तुम्ही आता किती वेळ ठेवणार आहे? हे आंदोलन धाराशिवमध्ये जिल्ह्यामध्ये जे सुरू झालेलं आहे, इथून पुढे आंदोलन असंच वाढत जाणार आहे। ह्याची तीव्रता वाढत जाणार आहे। जोपर्यंत महाराष्ट्र शासन या आंदोलनाची अंतर्वली येथील आंदोलनाची दखल घेऊन त्याच्यावर काही कारवाई करत नाही, मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो जोपर्यंत मार्गी लावत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं तीव्र केलं जाईल। काय सांगा? सांगायचा मुद्दा आहे की मुख्यमंत्री बदल झाला, महाराष्ट्रामध्ये सत्तांतरण झालं। पहिलं जे आंदोलनाची दखल घेत होते ते आता फडणवीस साहेब मराठा समाजाची गरज नाही असं वाटायला लागले कुठं तर, आणि हे चुकीचं आहे। कसं आहे, इतक्या वर्षाचं 1.5-2 वर्ष झालं मराठा समाज आरक्षणाचं झटतोय आणि मुख्यमंत्री साहेबांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की याच्या मागचे आंदोलन हे वेगळे होते, फक्त मनोजदादा एकटेच उपोषणाला बसत होते। पण आता जे सामूहिक उपोषण जे चालू आहे त्यामध्ये काही समाज बांधव असे आहेत की त्यांना मुळात उपोषण कसं करायचं हेच माहीत नाही। त्यामुळं बऱ्याच समाज बांधवांची तब्येत खालावली आहे। आपल्या धाराशिव जिल्ह्याचेच एक समाज बांधव आहे, त्यांना आंबडला इटकोरचे आहेत, त्यांना आंबडच्या रुग्णालयात दाखल केलं, त्यांचं शरीर थंड पडलं आहे, हातपाय वाकडे झालेत म्हणून। त्यामुळे असे काही लोक आहेत समाज बांधव की त्यांना उपोषण कसं करायचं हेच कधी थांबवणार तुम्ही? आता हे जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत हे चालू राहील असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, ठीक आहे। एकंदरीतच आपण पाहिलं की या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोंडून घेऊन हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटील जे मागण्या करतायत त्या मागण्या पूर्ण होईस्तोवर हे आंदोलनसुद्धा सुरूच राहणार आहे असं आपल्याला मराठा बांधवांनी सांगितलं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।